नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यामधील तिसरा घटक आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग आणि या घटकातील पहिला उपघटक विद्युत दिव्यांची ओळख या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पहा, आपल्या नित्य नियोजनामध्ये विद्युत दिवे हे आवश्यक असतातच आणि आजकाल प्रत्येक घरामध्ये हे विद्युत दिवे पाहायला मिळतातच आणि अशा विद्युत दिव्यांची आपण माहिती या भागामध्ये पाहणार आहोत. या विद्युत दिव्यापासून जो प्रकाश आहे तर हा प्रकाश इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्वरूपात असणारी ऊर्जा आहे आणि या प्रकाशाचे एकक आहे ल्युमेन्स आवर्स आणि त्यासाठी क्यू अक्षर वापरतात. त्यामधील ल्युमेन्स म्हणजे काय पहा, एका स्टँडर्ड मेणबत्तीपासून एका युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला एक ल्युमेन म्हणायचं. ल्युमेन हे प्रकाश किरणे मोजण्याचं एकक आहे आणि यासाठी LM ही अक्षरे वापरतात. कॅन्डेला म्हणजे काय पाहूया. एका प्रमाणित मेणबत्तीपासून ठराविक दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशकिरणांना कॅन्डेला म्हणतात आणि एक कॅन्डेला बरोबर 0.982 सहस्रांश आंतरराष्ट्रीय कॅन्डल्स. तर अशा दिव्यामध्ये इनकॅन्डिसंट लॅम्पची ओळख आपण किंवा त्याची माहिती आपण पाहणार आहोत. ज्या दिव्यांच्या फिलामेंटमधून करंट वाहू लागताच विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होते त्या दिव्यांना इनकॅन्डिसंट लॅम्प म्हणतात आणि या इनकॅन्डिसंट लॅम्पचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, कार्बन फिलामेंट लॅम्प आणि दुसरा मेटल फिलामेंट लॅम्प. प्रथम कार्बन फिलामेंट लॅम्पची आपण माहिती घेऊया. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटसाठी कार्बन तारेचा वापर केलेला असतो त्याला कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणतात आणि या कार्बन फिलामेंट लॅम्पचं तत्व पहा काय आहे. या फिलामेंटमधून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. या तत्वावर हे फिलामेंट लॅम्प कार्य करतात. रचना पहा या फिलामेंट लॅम्पची. या प्रकारच्या लॅम्पमध्ये काचेच्या निर्वात ग्लोबमध्ये, म्हणजे हा फुगा, थोडक्यात काचेचा हा फुगा आहे आणि या फुग्यामध्ये ग्लोबमध्ये एक्झॉस्ट ट्यूब आहे. ही पहा, ही झाली एक्झॉस्ट ट्यूब आणि या एक्झॉस्ट ट्यूबच्या खालच्या बाजूस एक गुंडी आहे, बटनसुद्धा आपण म्हणू शकतो. यामध्ये धातूच्या अत्यंत पातळ तारेपासून पहा, हे जर तुम्ही पाहिलं तर या गुंडीपासून अशा पातळ तारा अशा बाहेर आलेल्या आहेत आणि या पातळ तारेचा आधार घेऊन हे फिलामेंट असं बसवलेलं असतं आणि त्याची टोकं एक्झॉस्ट ट्यूबमधनं नेऊन पहा, ही जे थोडंसं डार्क रंगाच्या आपल्याला तारा दिसतात त्या तारांच्या दोन्ही टोकांना फिलामेंटची दोन्ही टोकं इथं जोडलेली आहेत आणि ही टोकं अशा एक्झॉस्ट ट्यूबमधनं नेऊन कॅपमधील कनेक्टिंग पिनला, म्हणजे या कॅपच्या वर कनेक्टिंग पिन आहेत त्या पिनला जोडतात. कार्यपद्धत पहा कार्बन फिलामेंट लॅम्पची. या लॅम्पच्या कार्बन फिलामेंटमधून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन लालसर प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते आणि या लॅम्पचे उपयोग म्हणजे घरगुती लाइटिंगसाठी, बॅटरी चार्जिंगसाठी किंवा खाद्यपदार्थ गरम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. परंतु सध्या हे फारसे उपयोगात नसल्यामुळं कालबाह्य झालेले आहेत. फायदा पहा कार्बन फिलामेंटचा लॅम्प. कार्बन फिलामेंट लॅम्पचे फायदे अतिशय कमी, म्हणजे हे जे लॅम्प आहेत हे लॅम्प चालू करण्यासाठी अशा वेगळ्या किंवा पूरक साधनांची आवश्यकता नसते. या लॅम्पचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत आणि त्यामुळं हे लवकरच कालबाह्य झाले.
पहा, हे फिलामेंट ठिसूळ असल्यामुळं आयुष्यमान कमी होतं. त्यानंतर पॉवर जास्त खर्च होते आणि इतर लॅम्पच्या तुलना जर केली आपण तर याचा प्रकाश थोडासा पिवळसर असतो. आता दुसरा प्रकार आहे मेटल फिलामेंट लॅम्प. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटसाठी टंगस्टन धातूच्या तारेचा वापर केला जातो त्याला म्हणतात मेटल फिलामेंट लॅम्प. आणि मेटल फिलामेंट लॅम्पमधून विद्युत प्रवाह वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. या तत्वावर हे लॅम्प कार्य करतात. रचना पहा, कार्बन फिलामेंट लॅम्प प्रमाणेच हे इथं सुद्धा आपल्याला एक काचेचा फुगा दिसतोय, ग्लोब आहे. हे फिलामेंट आहे पहा. हे जे अतिशय लहान जे कॉईल केलेले आहे हे झालं फिलामेंट. हे लीड वायर झाले आपल्या, कारण ह्या दोन्ही टोकांना इथं फिलामेंट जोडलेलं आहे आणि ह्या लीड वायर अशाच इथं या बाजूला कनेक्टिंग पिनपर्यंत जातात. हे बटन आहे आणि या बटनमधून कार्बन फिलामेंट लॅम्पप्रमाणेच मेटल फिलामेंट लॅम्पला सुद्धा इथं त्या फिलामेंटच्या आधारासाठी एक तार काढलेली आहे. ही आहे एक्झॉस्ट ट्यूब आहे आणि हा बेस आहे. मेटल फिलामेंटचे प्रकार पाहूया आपण. साधारणतः 1937च्या दरम्यान हे टंगस्टन पासून फिलामेंट बनवून हे दिवे बाहेर बाजारामध्ये आलेले आहेत आणि याचे प्रकार आहेत व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. हे पहा, हा अशा पद्धतीनं व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आहे. त्यानंतर हा गॅस फील्ड लॅम्प दाखवलेला आहे आणि तिसरा प्रकार हा हॅलोजन लॅम्प किंवा ही हॅलोजन ट्यूब झाली. तर असे 3 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहूया, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. ची रचना पहा, कार्बन फिलामेंट लॅम्पप्रमाणेच आहे आणि कार्यक्षमता साधारणपणे 8 ते 10 ल्युमेन्स असते आणि बाजारामध्ये 5 वॅट ते 25 वॅटपर्यंत उपलब्ध आहेत. आणि अशा लॅम्पचे फारसे उपयोग नसल्यामुळं जास्त बाजारामध्ये आपल्याला दिसत नाहीत. त्यानंतर हे पहा, व्हॅक्यूम फील्ड लॅम्पचा उपयोग पहा, आपल्याला डेकोरेशनसाठी किंवा बेडरूममध्ये गॅलरीमध्ये अशा प्रकारचे लॅम्प आपण वापरतो. फायदा पहा, स्टँडर्ड सप्लायवर डायरेक्ट जोडता येतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जो विद्युत पुरवठा आहे त्याच्यावर आपल्याला हा लॅम्प डायरेक्ट जोडता येतो. कार्बन फिलामेंट लॅम्पच्या तुलनेत आकार मात्र याचा लहान आहे. पॉवर फॅक्टर युनिटी आहे. तोटे पाहूया आपण. कार्बन लॅम्पच्या तुलनेत किंमत जास्त, प्रकाश पिवळसर आहे आणि याची काच असते ती ठिसूळ असते, त्यामुळं आयुष्यमान हे कमी असतं. दुसरा प्रकार बघूया आपण, गॅस फील्ड लॅम्प. या लॅम्पमध्ये बघा, निर्वात केलेल्या ह्या काचेच्या फुग्यामध्ये म्हणजेच ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरून फिलामेंट बसवलेला असतो आणि कार्बन लॅम्पप्रमाणेच याची रचना आहे. दुकानं, कार्यालय, कारखाने अशा किंवा प्रदर्शनाच्या ठिकाणी अशा लॅम्पचा उपयोग करतात. फायदे पहा, प्रकाशाचा पांढरा शुभ्र मिळतो, पॉवर फॅक्टर युनिटी असतो, स्टँडर्ड सप्लायवर डायरेक्ट जोडता येतो, उभं किंवा आडवा कसाही आपल्याला लॅम्प हा जोडता येतो, आयुष्यमान जास्त आहे, विविध आकारामध्ये मिळतात आणि किंमत सर्वांना योग्य वाटेल म्हणजेच वाजवी असते. तोटा मात्र याची सावली आहे ती दाट पडते आणि उष्णता निर्माण होते. तिसरा प्रकार आहे हॅलोजन लॅम्प किंवा हॅलोजन ट्यूब. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटपासून मुक्त होणारे कण रिजेनरेटिव्ह सायकलमुळे पुन्हा फिलामेंटकडे पाठवतात त्यांना म्हणायचं हॅलोजन लॅम्प. आणि हे हॅलोजन लॅम्प मेटल फिलामेंट लॅम्पच्या तत्वानुसार हे कार्य चाललेलं आहे. ह्यांचं रचना पहा, ही काचेची एक ट्यूब आहे, नळी आहे निर्वात केलेली आणि यामध्ये निष्क्रिय वायू भरलेला असतो आणि या निष्क्रिय वायूबरोबर आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन यासारखी हॅलोजनची संयुग भरलेली असतात
पहा इथं ही आहे फिलामेंट. हे हॅलोजन ट्यूबमधलं हे फिलामेंट आहे आणि हे जे छोटे छोटे गोल आहेत या ठिकाणी, हे पहा, हे त्या फिलामेंटला आधार देण्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतर हे जे साईडला जे असं गोल दाखवलेलं आहे थोडंसं, हा भाग बाहेर आलेला, हे बाजूला जोडण्यासाठी, म्हणजे ट्यूब ही होल्डरमध्ये ज्या वेळेला जोडली जाते त्यावेळेला हे सॉकेट आहेत आणि याच्या साह्यानं ही ट्यूब आपण त्या होल्डरमध्ये जोडतो. कार्यपद्धत पहा. या लॅम्पच्या फिलामेंटमधून करंट वाहू लागताच, या लाल रंगाने दाखवलेलं ते फिलामेंट आहे पहा, आणि या फिलामेंटमध्ये प्रवाह वाहू लागताच उष्णता निर्माण होते आणि प्रखर प्रकाश पडतो. या फिलामेंटच्या बाष्पीभवन क्रियेमध्ये मुक्त झालेले टंगस्टनचे कण, हे जे मोठे गोल दाखवलेत पिवळ्या रंगाने, हे टंगस्टनचे कण आहेत आणि हे कण हॅलोजनच्या संयुगामुळे म्हणजे फिलामेंटकडे पुन्हा पाठवले जातात. म्हणजे पहा, हे जे टंगस्टनचे कण आहेत ते हॅलोजनच्या इथं संयोग झाला त्या दोघांचा आणि त्यामुळं हे पुन्हा फिलामेंटकडे इकडं पाठवले जातात. अशा पद्धतीनं ही जी सायकल असते, म्हणजे हे चक्र असतं, यामुळं याला म्हणायचं रिजेनरेटिव्ह सायकल, आणि त्यामुळं प्रकाश हा पांढरा शुभ्र पडतो. आणि असे हॅलोजन लॅम्प हे 300 ते 5000 वॅटपर्यंत बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. हे पहा, सध्या आपण जर पाहिलं तर या लॅम्पचे फार उपयोग आहेत. फ्लड लाइटिंग, बांधकामाचा परिसर, स्टोरेज, मालधक्के, शेड्स, वॉटर टॉवर, स्टुडिओ, पार्किंग एरिया, म्हणजे मोठमोठ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त परिसरावर आपल्याला उजेड पाहिजे, प्रकाश पाहिजे, अशा ठिकाणी प्रदर्शन, जाहिरातीचे फलक, अशा ठिकाणी याचा उपयोग होतो. पहा, या हॅलोजन ट्यूबचा आकार अतिशय लहान असून वॅटेज मात्र जास्त असते. आयुष्य इतर लॅम्पपेक्षाही जास्त आहे आणि हे लॅम्प लावण्यासाठी इतर पूरक साधनांची आवश्यकता नाही. प्रकाश त्वरित मिळतो आणि त्या फायद्यांच्या मानानं किमती स्वस्त आहेत, कमी आहेत त्याच्या, आणि खास रिफ्लेक्टर वापरून या लॅम्पचा प्रकाशामध्ये आपल्याला थोडंसं परिणाम साधता येतो. फायद्याबरोबर तोटेही काय आहेत पहा. लॅम्पच्या अंतर्गत भागात फ्यूज नसतो, त्यामुळे स्वतंत्र फ्यूज वापरावा लागतो आणि वर्किंग टेम्परेचर मात्र जास्त असते. अशा पद्धतीनं आपल्या नित्य जीवनामध्ये विविध लॅम्पचा आपल्याला उपयोग करावा लागतो. तर आपण अशा पद्धतीनं ह्या लॅम्पचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.